घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आज ऐश्वर्या ही तिच्या माहेरी आलेली असते. तिची आई तिला म्हणत असते की आज तुला आठवलं का तुझी आई आहे ते. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते मला आठवलं तरी, पण तुझं काय गं, तुला तर आपल्याला एक मुलगी आहे हेही सध्या आठवत नाही. त्याबरोबर ऐश्वर्याची आई म्हणते अच्छा, म्हणजे आजही तू इथे फक्त टोमणे मारायला आली आहेस तर मला काय, बरोबर ना. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते हे बघ तू. त्यावर लगेचच ऐश्वर्याची आई म्हणते ऐश्वर्या बाळा, मी काय म्हणते ते तू ऐक. अगं त्या घरात आता राहण्यात काही अर्थ नाही आहे. तू ते घर सोड आणि पुन्हा आपल्या घरी राहायला ये. अगं का आता उगाच तिथं तळ ठोकून राहिलीस. काहीच उपयोग नाही आहे तिथे राहण्याला तुझ्या. आता तू इथे ये, नव्याने तुझ्या आयुष्याची सुरुवात कर. तिथं राहण्यात आता काहीच अर्थ नाही आहे. उगाच तिथं राहून उलट तू फक्त तुझं आयुष्य खराब करून घ्यायला लागलीस. कळतंय का तुला. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते कसं सोडून येऊ मी तिकडचं घर. ते घर, ती प्रॉपर्टी, त्या सगळ्यावर माझाही हक्क आहे आणि म्हणून मी तिकडनं येत नाही आहे, कळलं तुला. त्याबरोबर आई म्हणते अगं कसला हक्क, कसली प्रॉपर्टी. ऐश्वर्या तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. नाही, जर नसेल कळत ना तर मी सांगते. अगं तुझ्या कपाळावरचं तुझं स्वतःचं तुझं हक्काचं कुकू आता पुसलं गेलं आहे. अगं आता तुझा नवरा उरलेला नाही आहे या जगात, कळलं तुला. तरी बी तू त्या लोकांना फसवतच असशील ना. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते हे बघ, मी कोणाला काही फसवत वगैरे नाही या, समजलं ना तुला. उगाच तू काही बोलू नकोस. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्याची आई उठून येते आणि म्हणते होय का, नाही फसवत नवं तू कोणाला बी. मग तू खरंच प्रेग्नेंट असशील. गेलेत का तुला दिस. नाही म्हणजे तुझ्या घरच्यांना तर तू तसंच सांगितलं आहेस नवं की तुला दिस गेल्यात म्हणून. बोल की, गेल्यात तुला दिस. ऐश्वर्या अगं दुर्दैव माझं हे आहे ना की तू माझ्यातला एक बी गुण घेतलेला नाही. तू समद गुण तुझ्या डॅडींचं घेतलं आहे. आणि तुम्ही खुनशी आहात, खुनशी. तुम्ही एखाद्याचा बदला घेण्यापायी ना कुठल्या बी थराला जाऊ शकता, समजलं तुला. पर असं नका वागू. अगं ऐश्वर्या नको हा सगळा खेळ करत बसू, त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा विचार कर. त्यावर ऐश्वर्याची आई म्हणते तर ऐश्वर्या सांगते हे बघ, तू मला शिकवू नकोस मी काय करायचं आणि काय नाही ते. आजपर्यंत कधीतरी तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहेस का. त्यावर आई म्हणते काय, म्हणजे मी कधीच तुझ्या पाठीशी उभी नाही राहिली. ऐश्वर्या अगं हे काय बोलायलीस, कधीच नाही उभी राहिली मी तुझ्या पाठीशी. त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही, तू आई म्हणून माझ्या पाठीशी कधीच खंबीरपणे उभी नाही राहिलीस, कळली. आणि उगाच ही माझी खोटी काळजी दाखवू नको. तुला कधीपासून वाटायला लागली गं माझी एवढी काळजी. त्यावर ऐश्वर्याची आई सांगते जेव्हा तू जन्माला आलीस ना तेव्हापासूनच मला तुझी काळजी वाटायला लागली. ती आज पावतर वाटत्या, पण मॅच कुठंतरी कमी पडलो असन तुझी काळजी करण्यात किंवा तुला संस्कार करण्यात. त्यामुळं तुला असं वाटायलं की मला तुझी काही काळजी वाटतच नाही. अगं ऐश्वर्या आपल्या घरला राहायला ये. मी तुझं हवं तर दुसरं लगीन लावून देतो. एखादा चांगला पोरगा बघतो. स्वतःचं नवीन आयुष्य सुरू कर, नव्यानं संसार कर. समद चांगलं होईल तुझ्या आयुष्याचं. इसरून जाते घर, ती माणसं समद सोडून दे पुण्यांदा मागं. आणि बघ नव्याने जिंदगानी सुरू कर तुझी. कशापायी हवंय तुला ते घर, ती प्रॉपर्टी. काय मिळणार आहे तुला ते सगळं करून. अगं एकटेपणा खूप वाईट असतो ऐश्वर्या बाळा, खूप वाईट. अगं माझ्या अनुभवातून सांगते मी. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते हे बघ, आजपर्यंत तू कधीच माझ्या पाठीशी उभी राहिलेली नाही आहेस आणि आज तुला मी माझ्या पाठीशी उभी राहण्याची एक संधी देणार आहे. मी फक्त तुला तेवढं सांगण्यासाठी इथे आली आहे. त्याबरोबर ऐश्वर्याची आई म्हणते म्हणजे. त्यावर ऐश्वर्या तिला सांगत असते की हे बघ, आज मला माझ्या आयुष्यात काहीतरी हवंय जे मला तुझ्याकडून हवंय, पण तू मला एकही प्रश्न न विचारता जर देणार असशील तर आणि तरच हवंय, देशील. त्याबरोबर ऐश्वर्याची आई 1 मिनिटं 2 मिनिटं जरा वेळ घेते. ऐश्वर्या म्हणते बोल ना, देशील मी जे मागेन ते. त्यावर ऐश्वर्याची आई म्हणते आजपर्यंत आई म्हणून मी कायम तुझ्यासमोर हारतच आली आहे, आज पुन्हा एकदा हारेन. बोल काय हवंय तुला माझ्याकडून. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते मला पैसे हवे आहेत. त्यावर ऐश्वर्याची आई म्हणते पैसे. त्यावर ती सांगते हो पैसे. सध्या माझ्या आयुष्यात ज्या काही घडामोडी सुरू आहेत ना त्या सगळ्या सोडवण्यासाठी मला पैसे हवे आहेत. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे
ती जानकी त्या इन्स्पेक्टर साहेबांना गोड गोड बोलून कसा मस्का मारत होती ते. त्यामुळे आता मलाही गप्प बसून चालणार नाही, काहीतरी तर हालचाल केलीच पाहिजे. त्यावर ऐश्वर्याची आई म्हणते, ऐश्वर्या अगं आता तरी सुधर असं म्हणायला मी तुला, आणि तुझं काय चाललंय? खरंच चांगला पोरगा बघून तुझं लगीन. त्यावर ऐश्वर्या म्हणते, पैसे देशील? त्यावर ऐश्वर्याची आई म्हणते, आले मी, आणि लगेचच ती आता खोलीत जाते. तर आता इथे ऐश्वर्या ही म्हणत असते, जानकी सोडणार नाही मी तुला. तुला काय वाटतं फक्त तूच हुशार आहेस का? नाही, आता बघ मी काय करते ते. त्याबरोबर इकडे जानकीने ऋषिकेशला घरी बोलावलेलं असतं. ऋषिकेश घरी येतो आणि जानकीला म्हणतो, काय गं जानकी, काय झालं? तू असं मला घरी का बोलवून घेतलंस? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्याला आईला लवकरात लवकर शोधायला सांगितले. वरून त्यांच्यावर प्रेशर येतं या केससाठी. त्यावर ऋषिकेश म्हणतो, काय या केससाठी वरून प्रेशर येत आहे? अगं पण जसा तपास करायला हवा, ज्या वेगाने करायला हवा त्या वेगाने इन्स्पेक्टर साहेब तपास करतायत. मला कळत नाही आहे कोणी त्यांच्यावर प्रेशर का टाकतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, मला सतत असं राहून राहून वाटतं की या केसमध्ये ना कोणाचा तरी वरच्याचा हात आहे जो हे सगळं करतोय, ज्याला आपला चांगुलपणा बघवत नाही आहे. त्यावर जानकी म्हणते, अहो पण कोण आहे असं? ऐश्वर्या आणि तिचे वडील हे दोन व्यक्ती सोडले तर आपल्या या गावात कोणाशीच वैर नाही आहे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, जानकी मला तर ना आता कोणावर विश्वास ठेवणंच नको वाटतं. अगं या खोटारडे जगात ना खऱ्याच्या झेंड्याला अगदी सहज निसरडून लोक खाली पाडून देतात. त्यावर जानकी म्हणते, पण कोण आहे ज्याला आपलं खरं बघवत नाही येते? त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, मला सुद्धा तेच तर कळत नाही आहे. मी सुद्धा विचार करतोय पण मलाही काही सुचतच नाही आहे गं. कोणीतरी आहे अशी व्यक्ती जिला बघवत नाही आहे आपला खरेपणा आणि आपला चांगुलपणा. तर इकडे ऐश्वर्याची आई तिला दागिने आणि काही डबे वगैरे आणून देते दागिन्यांचे. त्याबरोबर ऐश्वर्या ते डबे बघते आणि म्हणत असते, हे सगळं काय आहे? त्यावर ऐश्वर्याची आई सांगते, माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी हे दागिने तुला दिले आहेत, हवे असतील तर घे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हे बघ मी हे दागिने आता नेऊन काय करू, कुठे विकू? त्यापेक्षा तूच हे दागिने विक आणि मग त्याच्यातून जे पैसे येतील ते मला दे, समजलं? त्यावर ऐश्वर्याची आई म्हणते, हे बघ माझ्याकडे हे दागिने आहेत, जर तुला हवे असतील तर घेऊन जा, धर. त्याबरोबर मग मात्र ऐश्वर्याकडे काही पर्याय उरत नाही. ऐश्वर्या ते दागिने घेते. तर ऐश्वर्याची आई पुन्हा ऐश्वर्याला सांगते, ऐश्वर्या एकटीने जगणं खूप अवघड असतं. अगं अनुभवातून सांगते, तुझं डॅडी गेल्यानंतर मी कशी कशी जगते ते माझं मला माहिती आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ उगाचच्या उगाच तुला माझी एवढी काळजी करण्याची काही गरज नाही आहे, दे मला ते दागिने. आणि मग ऐश्वर्या ही तिकडनं चाललेली असते. तर तिची आई तिला पुन्हा म्हणते, पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याची तुझी आई म्हणून मी तुला संधी देईन. खरंच एक चांगला उत्तम मुलगा बघून मी त्याच्याशीच तुझं लग्न लावून देईन. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. त्यावर ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करते की माझं दुसरं लग्न, अरे हा विचार तर मी कधी केलाच नव्हता. पण चला, माझ्या आईने कधी नव्हते माझ्या पथ्यावरती विचार केलेला आहे आणि तिच्यामुळे आता मी काहीतरी फायद्यात येईन. असो, येते मी. एवढं बोलून ऐश्वर्या ही तिकडनं जायला निघालेली असते. एक आई म्हणून ऐश्वर्याच्या आईला तिची खूप काळजी वाटत असते. ती तिला समजावून सांगते की ऐश्वर्या बाळा असं नको करू, दुसऱ्याचं घरही उद्ध्वस्त करू नको आणि स्वतःचं आयुष्यही. पण मूर्ख ऐश्वर्याला आईने लग्न कर हा जो चांगला पर्याय सुचवला आहे त्याच्यातसुद्धा एक काहीतरी घाणेरडा प्लॅन सुचलेला आहे. ती मनात म्हणत असते की चला, आजपर्यंत आईचा मला काही उपयोग झालेला नाही आहे, पण आज मला आईचा काहीतरी उपयोग झालेला आहे. तर आता आपण पाहतो की दुसरीकडे जोगतीन ही रणदिवेंच्या घरी आलेली असते. जोगवा दे गो माय, जोगवा दे. त्याबरोबर लगेचच सुमित्रा आणि जानकी तिला आतमध्ये बोलवतात. सुमित्रा आणि जानकी ओटीचं साहित्य घेऊन येतात आणि तिची व्यवस्थित ओटी वगैरे भरतात. दोघीही नमस्कार करतात, तिचा आशीर्वाद घेतात. मग सुमित्रा ही लगेचच जोगतिनीला म्हणत असते, माझ्या मुलांना आणि सुनेला चांगला आशीर्वाद दे गं माय. सध्या माझ्या सुनेच्या आयुष्यात खूप काही घडामोडी सुरू आहेत. त्यावर लगेचच जोगतीन म्हणत असते, मला माहिती आहे समद पोरी, समद माहिती आहे. आणि आशीर्वाद देणारी मी कोण गं? मी तर फक्त या सुहासिनींमधला आणि देवी आईमधला एक दुवा आहे. मला देवी आई जो निरोप पोचवाय सांगते तोच घेऊन मी इथपर्यंत पावतर येतो. पोरी, आज पावतर तू लई काटेकुट्यांच्या रस्त्यावरनं चाललीस बघ. तू लई दुःख बघितलंस, पर या पुढं बी तुझा रस्ता आणखीन निसरडा होणार आहे. आणखीन मोठी वाईट गोष्ट तुझ्या पुढं येणार आहे आणि तुला तिला बी सामोरं जायचं आहे.
बघ, तुझा भूतकाळच हाय तुझ्या सगळ्यामध्ये मागं. भूतकाळात तुझी उत्तरं दडली आहेत. तुझा भूतकाळच तुला नडणार आहे. त्यावर जानकी म्हणते, माझा भूतकाळ? पण माझा एवढा काय भूतकाळ आहे की ज्यामुळे आम्हाला एवढा त्रास होऊ शकतो? त्यावर ती म्हणत असते की ते आता तुला शोधून काढावं लागेल. डोकाव तुझ्या भूतकाळात. आठीव, काय मागं गाडून आलीस, काय मागं सोडून आलीस, काय मागं इसरून आलीस, त्यामुळं घडणार आहे समजते. बघ, आठीव, प्रत्येक वेळी देवी आई तुझ्या मोहरा उत्तर बनून उभी असन, पण त्या वेळेस ती उत्तर हाय हे तुला स्वतःला ओळखावं लागन. तुझं उत्तर तुझ्या भूतकाळातच दडलेलं हाय. आता आठव, काय हाय तुझा भूतकाळ तो. देवी आईनं मला जे कोड तुला द्यायला सांगितलं होतं ते मी दिलं. आता आठीव तू, तुझं आयुष्य कसं आणि कुठं अडकलं होतं ते बघ आणि ह्या समद्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग शोध. मला देवी आईनं जो निरोप द्यायला लावला होता तो मी दिला. देवी आई हाय तुझ्या पाठीशी. स्वतःला एकटं समजू नकोस. ती तिचीच परीक्षा घेती जी समद्या परीक्षेत पास होण्याची धमक बाळगते. समजलं का? त्याबरोबर इथे ती व्यक्तीसुद्धा हे सगळं काही चोरून बघत असते. तर इकडे जोगतीन म्हणत असते, हाय मैं तुझ्या संगट, देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो. आणि मग ती आता तिकडनं जायला निघालेली असते. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही घरी आलेली असते आणि घरी येत असताना सुद्धा तिच्या डोक्यामध्ये आईने तिला जे काही तिच्या सांगितलेलं होतं तेच सगळं सुरू असतं. ऐश्वर्या, बाळा लग्न कर, नव्याने आयुष्याची सुरुवात कर, नव्याने संसाराला लाग. हवं तर मी तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा बघते, तुझं लग्न लावून देते, मग तू सुखाने आयुष्य जगशील. तर आता त्या ठिकाणी आजी आलेली असते आणि आजी येऊन एकाएकी ऐश्वर्याला ढप्पा करते. तिच्या समोर भूतासारखी उभी राहते. ऐश्वर्या आजीला बघून खरोखर घाबरते आणि म्हणत असते, आजी, अहो काय हे असं एवढं अचानक समोर येऊन कोण बरं उभं राहतं, अशा का आलात? त्यावर आजी म्हणत असते, का घाबरलीस मला? अगं आजच आले मी गावावरून. पण माझं सोड, तुझं काय, तू कुठे गेली होतीस? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, काही नाही, मी माझ्या माहेरी गेले होते माझ्या आईकडे. त्यावर ती म्हणते, आईकडे? मग ही पिशवी कशाची? त्यावर ऐश्वर्या सांगते, काही नाही हो, आईने काही दागिने दिले आहेत मला, म्हणाली ठेव तुझ्याकडे. आता तुझं हक्काचं कुंकूसुद्धा नाही आहे ना तुझ्या कपाळावर, तर तुला या गोष्टींची गरज पडेल. त्यावर लगेचच ऐश्वर्याला आजी विचारते, नाही, असं आई स्वतःहून म्हणाली का तूच आईला भरीस पाडलंस हे दागिने तुला देण्यासाठी? बोल, काय आहे? त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते, आजी अहो काय बोलत आहे? त्यावर आजी म्हणते, कारण काय आहे ना, मी तुला अगदी बरोबर ओळखून आहे. ऐश्वर्या, तू सगळ्यांचं सगळं कसं ओढबाडू शकतेस ना हे फक्त मला माहिती आहे, म्हणूनच विचारते. सांग मला तरी, तुझ्या आजीला तरी खरं सांग, आईकडनं हिसकावून ओरबाडूनच आणलेस ना दागिने? त्यावर ऐश्वर्या म्हणते की तसं काही नाही हो, आईने खरंच मला हे दागिने स्वतःहून दिलेत. मग आजी म्हणतात, बाकी आई काय म्हणाली? मग ऐश्वर्या सांगते, दुसरं लग्न कर असं म्हणाली. त्यावर लगेचच आजी म्हणते, काय, तुझी आईसुद्धा तुला दुसरं लग्न कर म्हणाली? म्हणजे माझ्या मनात जे सुरू आहे तेच त्यांच्याही मनात सुरू आहे का? त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय तुम्ही आजी? तुम्हाला तरी कळतंय का की उगाचच्या उगाच तुम्ही काहीही बडबडताय? त्यावर लगेचच आता आजी ऐश्वर्याला सांगते, मी काही नाही बडबडत आहे, मी बरोबर तेच बोलते. आणि मग आता ऐश्वर्याला आजी तिचा पूर्ण प्लॅन समजावून सांगते. आता प्लॅन ऐकल्याच्या नंतर ऐश्वर्याला सुद्धा इतका आनंद होतो की ऐश्वर्या म्हणते, वा वा वा, काय प्लॅन सांगितलंय तुम्ही आजी, एक नंबर. जर आपण असं केलं ना तर ते एकदम सगळं हरून जातील, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं आणि मुळात करण्यासारखं सुद्धा काही उरणारच नाही. वा आजी, खरंच तुम्हाला काय सुचतं, तुम्ही खूप हुशार आहात. त्यावर आजी म्हणत असते, हुशार तर मी आहेच, पण एक गोष्ट या सर्वांमध्ये तू लक्षात ठेव, आणि ती म्हणजे ही की मी हे तुला सगळं सांगितलेलं आहे हे घरात इतर कोणालाही कळता कामा नये, अगदी कोणाला सुद्धा नाही, समजलं? नाही, जर कोणाला घरामध्ये कळलं तर मग तू गुंडी आहेस, तुझा गुंडा कसा बनवायचा आणि कसं काय करायचं ते मला व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे ते लक्षात ठेव. त्यावर ऐश्वर्या म्हणते, आजी अहो का उगाच तुम्ही काळजी करताय? हे बघा, तुम्ही कशातही अडकणार नाही आणि तुमचं नाव कुठेही येणार नाही, मी याची व्यवस्थित सोय करेन. मग तर झालं. त्यावर लगेचच आता ती म्हणते की ठीक आहे, मग आता तुम्ही जा आणि झोपा, तुम्ही निघा आतमध्ये, आराम करा, थोडा झोपा जरा, मी आलेच. त्यावर लगेचच आजी म्हणते, अगं आरामाची गरज तुला आहे, मला कुठे, तू कुठे चाललीस आता? त्यावरती म्हणते, अहो
हे जे सामान आहे ना, हे मला वेळच्या वेळी पोहोचवायचं आहे, तर मी तेवढं पोहोचवून फक्त आले. तू जा ना आतमध्ये, मी आलेच लगेच. त्यावर लगेच आजी म्हणते, बरं ये तू आणि विचार कर मी जे काही सांगितलं आहे त्याचा काय. आणि मग ऐश्वर्यासुद्धा तिकडनं निघते. तर आता आजी ही सुमित्राकडे आलेली असते. सुमित्रा 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 अशा जोरजोरात विचित्र हाका आजीने आईला मारलेल्या असतात. आई म्हणते, अगं आई, काय हे अशा हाका मारत का आलीस? डचकले ना मी. आणि हे काय, तू गावावरून आलीस सुद्धा एवढ्या शांत पद्धतीत? त्यावर आजी म्हणते, का मग काय डीजे लावायला हवा होता मी गावावरून येते असा? जाऊ दे. त्यावर आई म्हणते, तू एवढ्या लवकर कशी काय आलीस? त्यावर ती म्हणते, ती जानकी तिचे पराक्रम ऐकायला. ती घूस आहे, 1 नंबरची घूस, तुझं घर पोखरेल. त्यापेक्षा माझ्या गुंडीवर आणि तिच्या होणाऱ्या बाळावर तू लक्ष दे. त्यावर आई म्हणते, हो आहे हा माझं तुझ्या गुंडीवर आणि होणाऱ्या गुंड्यावर सुद्धा लक्ष आहे. त्याबरोबर आता इकडे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी मला काहीच कळत नाही आहे, नेमकं त्या जोगतीन बाईंना काय सांगायचं होतं गं? त्यावर जानकी म्हणत असते, मला सुद्धा काही नाही सुचत आहे ऋषिकेश. ऋषी म्हणत असतो की मी तुझ्या प्रत्येक भूतकाळातल्या गोष्टीशी हा संदर्भ जोडला, पण कशाशी काहीच जुळत नाही आहे. जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो मी सुद्धा सगळं करून बघितलं, पण मलाही काहीच आठवत नाही आहे माझं भूतकाळ. पण असं तर नाही आहे ना की तिला जवळचंच बोलायचं होतं आणि आपण लांबचं समजून बसलो? म्हणजे तिला माझ्या आईबद्दल काही माहीत नसेल ना, तिला ते काही सांगायचं नसेल ना? ऋषिकेश म्हणतो, नाही तसं काही नसेल, तू उगाच नसता विचार करू नको जानकी. वहिनी, पण आपल्याला आता काहीही करून लवकरात लवकर हालचाल करावी लागेल, लताबाई काकूंना शोधावं लागेल, असं आता त्या ठिकाणी सौमित्र येऊन बोलतो. तो म्हणत असतो की 4 दिवसात कोर्टात वहिनीचं हिअरिंग आहे आणि त्याच्यात जर आपल्याला वहिनीला पॉझिटिव्ह वेमध्ये दाखवायचं असेल, ठाम उभं केलेलं दाखवायचं असेल, तर कमीत कमी एक पुरावा तरी आपल्याला आणणं आवश्यक आहे. म्हणूनच मी काय म्हणतो की आपण काहीतरी करायला हवं. तर आता लगेचच अवंतिका म्हणते, आणि त्याहून महत्त्वाचं, ऐश्वर्याला जर कळलं ना की आपण हा सगळा गेम करतोय, तर मग ऐश्वर्यासुद्धा काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलू शकते. त्यामुळे आपण आता आणखीन जास्त सावध होऊन पटापट जानकी वहिनींच्या आईला म्हणजे लता काकूंना शोधायला हवं. त्यावर लगेचच आता जानकी म्हणते, म्हणजे अवंतिका नेमकं तुला म्हणायचं काय? त्याबरोबर अवंतिका म्हणते, काही नाही हो वहिनी. त्यावर अवंतिकाला जानकी विचारते, म्हणजे तुला घातपात वाटतोय का? त्यावर ती म्हणते, नाही हो वहिनी, असं काही मला वाटत नाही आहे, पण ती ऐश्वर्या आहे ना, ती काय काय करू शकते तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी फक्त एक अंदाज बांधून ठेवला आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होतं आहे तिकडे. ऋषिकेश म्हणत असतो, थोडक्यात काय, आपल्याला जानकीच्या आईला शोधण्यासाठी आता आणखीन जास्त धडपड करावी लागणार आहे आणि सर्व गोष्टी ह्या लवकर लवकर कराव्या लागतील. त्यावर लगेचच इकडे सगळ्या म्हणतात की हो हे बरोबर आहे. बाकी त्याबरोबर ऐश्वर्या जानकीकडे आलेली असते आणि ती तिला म्हणत असते, जानकी तुला तुझी आई हवी आहे ना, ती माझ्या ताब्यात आहे. तुझ्या आईला सोडवण्यासाठी तुझ्याकडे फक्त एक पर्याय. जानकी म्हणते, कुठला? त्यावर ऐश्वर्या सांगते, मला दुसरी जानकी व्हायचं आहे, मला तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचं आहे जानकी. त्यावर हे ऐकून जानकीला खूप राग येतो. जानकी ऐश्वर्याला मुस्काटते आणि म्हणत असते, गप्प बस ऐश्वर्या, तोंड बंद ठेव, मी असं कधीही काहीच होऊ देणार नाही, कळलं तुला? त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते की माहिती होतं मला हेच बोलणार तू, पण मला हेच तुझ्या नवऱ्याच्या तोंडूनही ऐकायचं आहे. तुम्हालाही हेच वाटतंय का ऋषिकेश? त्याबरोबर मग मात्र ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझ्या आईला शोधून काढण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. सध्या आपल्यासाठी तुझी आई महत्त्वाची आहे. त्याबरोबर ऐश्वर्या त्या ठिकाणून निघून जाते. तर जानकी ऋषिकेशचे डोळे पुसते आणि मग ऋषिकेश जोरजोराने हसायला लागतो. जानकीसुद्धा हसते. दोघं म्हणत असतात की जोवर आता ऐश्वर्याचा खोटारडा चेहरा आपल्यासमोर येत नाही, तोपर्यंत आपण हे असंच नाटक सुरू ठेवायचं. ऐश्वर्याचा खरा चेहरा आपण सगळ्यांनी मिळून लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणायचाच. त्यावर ऋषिकेशसुद्धा या गोष्टीसाठी जानकीला होकार देतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.